हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मी 2 दिवसापूर्वी अनुभव शेअर केलेला. एक हा छोटासा हा अनुभव आहे. एकदम छोटा आहे. हा हा. मी टिफिन बनवते ना, तर मी काय काय? मध्ये मसाला बनवला. टिफिन बनवते. हा हा हा. हं. तर मध्ये मी आपला मसाला करतो ना आपण एकदम वर्षाचा. हो 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 हो. तर मी मसाला बनवला होता आणि हा काय प्रॉब्लेम झाला मसाल्यात काय माहिती नाही. सगळं व्यवस्थित टाकलं होतं प्रमाण वगैरे हा. आणि माझ्या भाज्या कशा बिघडत होत्या. अय्या. तर हो. सगळं बापरे. वगैरे टाकून आणि एवढा मी भाजी महागा खाल्ली की मोलाचा मसाला, किती टेन्शन हां. आलं असेल तुम्हाला? हो. आणि मी खाल्लं की मला बरोबर लागायचं मीठ वगैरे आणि बाकीच्यांनी खाल्लं की ते म्हणायचे नाही भाजीच नाही चांगली झाली. भाजी म्हणजे अगं कंप्लेंट येत बाई. होते. हा. जवळजवळ 8-15 दिवस महिनाभर हेच चाललं होतं. तर माझी अरे. अशी चूक झाली होती. हा. मी जे बनवते मी ते स्वामींपुढे ताट ठेवते आणि मग मुलांना देते खायला. तर मी हे करतच नव्हते ते. मग अच्छा. हां. नंतर मग मी स्वामींच्या पाया पडले. म्हणलं चुकलं. माझ्या भाज्या व्यवस्थित होत्या. काही दुसऱ्या दिवशीपासून माझ्या एवढ्या छान भाज्या व्हायला लागल्या. न मी टेस्ट करता. बघ किती छान वाटतं ताई. म्हणजे मी किती आता तेच सुंदर. आता टिफिन बनवते ना, हा. मला आता ते आठवलं. म्हणलं एवढा छोटा अनुभव सांगावा. छोटा आणि नाहीये पण अजून एक फार मोठा आहे ताई तो. सगळं घर कुटुंब तृप्त झालं ना. हो, हो. आणि मी कुठं जरी आणि अजून एक आहे. हा. मुलांना सकाळी मी सोडवायला जाते 8 वाजता आणि 2 पावणे 2 ला आणायला जाते माझं टिफिनचं उरकून. हा हा. तर ते आमच्या चौकामध्ये सगळे पोलीस असतात. माझ्याकडे हा. अजून लायसन्स नाही गाडीचं. हा. स्वामींना फक्त म्हणते, "माझ्याबरोबर तुम्ही चला. मला कोणी पकडलं नाही पाहिजे." मग तर अजून पण नाही पकडलं ना? नाही, नाही. नाही एकदा पण नाही अशी गाडी पण अडवली. लायसन काढून घ्या ताई. म्हणजे कसं हो. आपल्यासाठी सुरक्षितता आहे ना ती. नाही काढायचंय ना पण ते स्कूलमुळे नाही ना जमत आणि शनिवारपर्यंत ते बंद वेळेचं, असतं ना लायसन्स. वेळेचं. खरंय, खरंय. हां. टायमिंग ऍडजस्ट आणि व्हायला पाहिजे. ताई एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. बोला ना ताई. मला तुमचा अनुभव ऐकायचा आज. हो काय? मी ना आता काय अशी छान तयारी करून मला ना ताई ती तयारी करावी लागेल म्हणून मी हे करत नाही. करते मी हं. आता एक दिवशी अशी बसते. हं, हं. हं. माझे कारण तुम्ही आहेत सगळ्यांचे भरपूर अनुभव अनुभव आहेत ताई. ऐकता. तर मला तुमचा अनुभव ऐकायचा. मी दरवेळेस म्हणते मी नाही का त्यासाठी तुम्हाला फोन करेल. हां. पण ते राहून जातं ते बोलताना. हो, हो. मी करते, करते. हां, आज हं, हं. बघते. हो. हां. हं, हं. आणि हो. अजून एक आहे. आता मी त्या ताईंचा अनुभव ऐकला ना, ते नाही का टोमॅटोचं त्यांना उत्पन्न झालं होतं. हो, हो, हो. त्यांचा किती खूप छान आहे छान ना अनुभव आहे. ताई? हो, खूप छान आहे. हं. लॉकडाऊन नंतर दर हां. गुरुवारी आम्हाला म्हणजे माझे मिस्टर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे. दर अच्छा. गुरुवारी आम्हाला 30,000-40,000 रुपयाचा लॉस व्हायचा. दर गुरुवारी. अरे गुरुवार बापरे! आला एवढा? हो. त्यांनी जवळ-जवळ 10 लाख रुपये त्यात अडकवले होते ताई. आई गं! आणि सांगितलेलं ते ऐकतच नसायचे. एक तर आईचा दवाखाना असायचा. आईला रोजची ड्रेसिंग वगैरे होती. बेड रेस्ट होत्या त्या. हां, हां. त्यांचा वेगळाच दवाखाना होता. हां, तर हां. ते ऐकतच नव्हते. जवळ-जवळ ताई त्यांनी त्या वर्षभरात 6-7 लाख रुपये घालवले त्यात असेच. अरे बापरे! हां. नंतर तिथून ते डिप्रेशनमध्ये गेले ते. पण डिप्रेशनमध्ये म्हणजे असं ऐकायचं नाही बायकोचं. सगळं नाही ते करतात ऐकतच लोकं, नव्हते. पण हेच पुरुषांचं चुकतं, की जी आयुष्याची हां. पार्टनर आहे, ती आपल्यासाठी एवढी लकी असते, की तिच्याशी अजून कोणाचं ऐकायचं सांगा? म्हणजे ते असं बघतच नव्हते. माझी बायको आहे, माझी 2 मुलं आहेत. नाही. आई, भाऊ, बहीण बस एवढंच. हो. आईला एवढं हॉस्पिटल होतं, पण कधी त्यांच्या बहिणीने बघितलं नाही, भावाने येऊन कधी बघितलं नाही, काही नाही अजिबात. बघा. तेव्हा त्या 7 वर्षात त्यांनी आईसाठी 18 लाख रुपये हे केले सगळे. दवाखान्याचा खर्च वगैरे तेवढा. नाही हरकत नाही आईसाठी करणं आहे, पण माझं म्हणणं आहे तुम्ही पत्नीला पण तेवढीच किंमत द्या ना. नाही, नाही. ते लय विचित्र होतं ते आणि हं. आणि जसं आम्ही मग नंतर त्यांची आई एक्सपायर झाल्यानंतर ना आणि तेव्हा मी स्वामी सेवेत आले. मग तिथून मी स्वामी सेवेत आले. अच्छा. आणि मग ते आम्ही गुरुवार वगैरे त्यांना म्हटलं तुम्ही गुरुवार धरा. म्हणजे गुरुवार हं. कसे धरणार म्हटलं तुम्ही? आई तुमची धरायची गुरुवार ना. मग आईची हां, आठवण हां. म्हणून तुम्ही गुरुवार धरा. मग ताई हां, ते हां. गुरुवार धरायला लागले आणि आता हां. ते त्यातून बाहेर पडलेत. 6 महिने झाले. अय्या! किती छान, किती छान बघा. मग ते किती सगळं आपल्या आता त्यातून बायकोला काळजी असते नवऱ्याची. हां. किती छान. पण मग आता स्टेबल आहे का शेअर आता मार्केटचं? मी नाही का फटाक्यांचं पण सांगितलं होतं हो, तुम्हाला. हो, 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 हो. तो आजच नाही आलाय अजून ना तरी. तुमचा अनुभव? हो, हो. नाही काल 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 आज आलाय. आजच आज आलाय. सकाळी आलाय. हां, हां, हां. हां. तेच खूप छान ताई. चालेल, मी चालेल. शेअर करते हां.
हा हा चालेल. थँक्यू ताई. हो झटपट पटकन शेअर केलं ना लक्षात राहतं आणि लगेच हो शेअर पण होऊन जातं. मग वाढत नाही जास्त दिवस. हा तेच ना. खूप चालेल छान चालेल आहे ताई. मी शेअर करते. हो हां. हो. हा.